महत्वाचे घटक आहेत, कुटुंब आहे, बाई आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे, प्रेम आहे, अजून काय काय आहे, ह्या सगळ्या कुठे हालचाली कशा कशा चालू आहेत याचा वेध घेणाऱ्या त्याच्यामध्ये काही कविता आहेत। सगळ्यात महत्वाचं ठिकाण आपण शिक्षण मानतो, पण ते कसं आतून बाहेरून सडायला लागलेलं आहे। मार्केटर्स म्हणजे आता इंटरनॅशनल ग्रुप ऑफ कंपनीज आणि इंटरनॅशनल ग्रुप ऑफ एज्युकेशन, काही फरकच नाहीये। आणि विशेषतः नॉन ग्रँट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकाच्या वाट्याला काय येतं, आणि तिथेही एक अशी प्रचंड अशी दरी आहे। एकाला 1 लाख रुपये पगार आहे आणि दुसऱ्याला काहीच नाहीये। दोघांचं क्वालिफिकेशन सारखं, शिकवायच्या वेळा सारख्या, आणि न मिळणार पगार देणारी नोकरी हा डोनेशन भरून घेतो। आणि मग तिथे त्याच्या आत्मसन्मानाला ज्या ठेचा बसतात, म्हणजे प्राध्यापक आहे पण आणि नाही पण, नोकरीत आहे पण पगार नाही, प्रतिष्ठा नाही, आत्मसन्मान नाही, काही 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 नाही त्याला, कारण ते सगळं त्यांनी विकत घेतलेलं असतं किंवा त्याला कुणीतरी विकत घेतलेलं असतं। एका प्राध्यापकाने न लिहिलेल्या डायरीतली पाने ही जी कविता आहे इतके अंगावर येते, इतके अंगावर येते की शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास डळमळायला लागतो। हे काय चाललेलं आहे त्याच्यातल्या 2-3 ओळी आहेत। चेअरमन म्हणतो की ज्याने डोनेशन देऊन नोकरी पत्करलेली आहे त्याला पगार मिळणार नाही, त्या प्राध्यापकाला चेअरमन म्हणतो सर तुमची बायको हार्ड स्किल वर्कर आहे। दमादमानं चेअरमन भाऊजी गोंडा घोळवत बायकोने घेतलं होतं स्वतःला तिथे चिकटून। हे कविता आहे, ही कल्पना आहे असं मी तरी मानायला तयार नाही। एक भयानक असं वास्तव कवितेचं रूप घेऊन आपल्या समोर उभा राहिलेला आहे। म्हणून ह्या कवीचा पसारा किती आहे, तो कुठे कुठे जातो, तो कसं कसं पाहतो, त्याचं आकलन कसं करून घेतो आणि तिला एका कलेच्या फॉर्म मध्ये आणून कसा ठेवतो। अनुभव प्रचंडच आहेत, कारण मनोहर जाधव हे अशा एका काळामध्ये कविता लिहित आहेत की मागे प्रचंड मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या बॅकग्राऊंडवर हे लिहिते झालेले आहेत। त्या परंपरेच्या बॅकग्राऊंडवर टिकून राहणं सुद्धा कठीण आहे। कुणी म्हणतं हा स्वचा हुंकार आहे, त्यांचं स्वतःच आहे, ही कविता त्यांचीच आहे, पण मला काही जणांच्या सावल्या ह्या कवितेवर दिसतात आणि सावल्या दिसणं गैर आहे असं मला काही वाटत नाही। मी कुठेही गेलो तर कुठली तरी सावली माझ्या अंगावर येतच असते। माझी इच्छा असो नसो कोणती तरी सावली माझ्या अंगावर पडतच असते, नाकारण्याचं कारण काहीच नाही आहे। ती सावली तुम्ही घेऊन निघाला का, ती सावली तुम्ही सोडून निघाला हे महत्वाचं असतं। सावली तिथल्या तिथेच राहिली की तुम्हाला चिकटली की तुम्ही तिला चिकटला, या गोष्टी महत्वाच्या असतात। काही ठिकाणी मला त्यांची एक कविता ज्याच्यावर सूर्यांची सावली पडलेली मला आढळते। माझं मत आहे एका कवितेवर ढसाळांची सावली पडल्यासारखी मला वाटतं की त्यातली भाषा आणि त्यातला जे ठोशा आहेत, विशेषतः पुरुषांच्या वरची जी कविता आहे त्यातला बोल्डनेस जो आहे तो खूप दिवसांनी खूप वर्षांनी असे एक धाडसी शब्द योजना तिथे केलेली आहे। कारण मराठी माणसाला असा धाडसीपणा वाचून बरेच दिवस झाले। ढसाळानंतर तसं फारसं झालं नाही आणि ढसाळांची कविता कॉलेजमध्ये शिकवताना प्राध्यापक बोलायचे ते कसं काय शिकवायचं आणि ते सांगायचे तुम्हाला शिकवायला कठीण वाटत असेल तर तुम्ही जे शिकवणार आहोत आम्ही ते जगत कसं असू, आम्ही जगत कसं असू ते। त्यामुळे तो एक बोल्डनेस आहे तो की जो एरवी मूळ मनोहर पंतांच्या स्वभावात दिसत नाही, तो एक सावली घेऊन तिथे येताना दिसतो आहे। आणखीन एका गोष्टीचा मी उल्लेख करतो आणि थांबतो, कारण बऱ्याच दिवसांनी मी रावसाहेबांच्या कडून कवितेवरचं भाषण ऐकणार आहे। त्यांच्याविषयी बोलत नाही, कदाचित सुफी संत येईल, कदाचित बसवपंत येईल असं मी म्हटलं, काय काय येईल, स्टेनबाई येईल का असं मी जरा पाहायला लागले की ते बरेच जे तुम्ही ऐकलं पण नाही, मीराबाई येईल का, मला पण ते ऐकायचं आहे। तर मुद्दा मी पुन्हा पुन्हा मांडतो आहे की काळाचं भान घेणारी आणि नव्या काळाच्या सगळ्या मानवी जीवनाला होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या जखमांची सुद्धा नोंद घेणारी ही कविता आहे। आणि ती कविता तेव्हाच लिहिता येते, त्यालाच लिहिता येते
की ज्याने हा काळ नीट समजून घेतलेला आहे, भाबडेपणानं नाही समजून घेतलेला. किंवा विनाकारण आपल्याकडे काही लोक म्हणतात जागतिकीकरण ना हुसकून लावू आम्ही. पुण्यातले लोक लय मोर्चे काढतात असे, आणि मोर्चा काढायला इथे गर्दी लागतच नाही, एकट्याचा सुद्धा मोर्चा असतो. हुसकून लावतात लोक. आणि कसं हुसकून लावतात? मोर्चात जाण्यासाठी रिक्षात बसलेले असतात, त्या रिक्षामध्ये एक टेप रेकॉर्डर असतो, तो जपान मधून आलेला असतो, पाकिस्ताननी स्मगल केलेला असतो, त्याला चीनचा पार्ट असतो, टायर कुठल्या तरी देशातली असते, आणि हा जागतिकीकरणाला विरोध करायला त्या रिक्षातून जातो. मनोहर पंतांचं तसं नाहीये. समकालीन साहित्याचा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, जागतिकीकरणाची प्रक्रिया नीट समजून घेतलेली आहे, आणि ही अशी प्रक्रिया आहे की तुम्ही तिला चुकवू शकत नाही, तुम्ही नाही चुकवू शकत. आणि त्या प्रक्रियेमध्ये जर काही बदल करायचे असतील, ती माणूस उपयोगी करायची असेल, ती माणसाच्या मूल्यांचा जागर करणारी बनवायची असेल, तर तिला समजूनच घ्यावं लागतं आणि मग त्याच्यावर भाष्य करावं लागतं. हे कुठल्याच परवानी केलं नाही. आणि मला आश्चर्य वाटतं की रोज 7 शेतकरी ते आत्महत्या करतात, त्याच्यावर कविता कोणती यायला पाहिजे? रोज 7 काय कमी आहे? हे आधी कोणी भाकीतच करू शकलं नसतं. असं महाराष्ट्रामध्ये रोज 7 शेतकरी आत्महत्या कशा करतात आणि त्यांच्यावरची कविता कशी येईल? ती कविता ह्या सगळ्या प्रक्रियांचा विचार करणारी आहे का? त्या आत्महत्यामध्ये प्रायव्हेटायझेशनचा, ग्लोबलायझेशनचा कुठे वाटा आहे का? त्याच्याच विहिरीचं पाणी का जातं बरं, टाटाच्या विहिरीचं का नाही जात? कायम बोंबलतो माझ्या बापाच्या विहिरीचं पाणी कमी खोल गेलं, बापाच्या विहिरीचं पाणी खोल गेलं. अरे ठीक आहे, पण का खोल गेलं? ते बैल म्हातारा झाला का झाला? बैल निकामी झाला का झाला? ह्या प्रश्नांची उत्तर शोधायची असेल तर जागतिकीकरणाला धडक दिल्याशिवाय त्याची उत्तर मिळणार नाही. त्यामुळे धडका मारणारा जो कवी असतो तो खूप दुर्मिळ असतो, आणि त्या दुर्मिळामध्ये एक मनोहर पंत आहे. त्यातली भाषा वरवर दिसणारी, वरवर वाटणारी, त्याचे अर्थ हे सोडून द्या. जेवढे कविता आहेत त्यांच्या, त्यातल्या बहुतेक कवितेसाठी एक वेगळा वेगळा फॉर्म वापरायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. साच्यातून गणपती काढल्यासारख्या काही एकसुरी कविता नाहीये. ह्या सगळ्या कवितांमधून त्यांनी स्वतः आयुष्यात भोगलेले उन्हाळे पावसाळे सगळे दिसतात, वेगळे वेगळे अनुभव दिसतात, नव्या जगाच्या बदललेल्या सावल्या पण त्याच्यामध्ये दिसतात. आणि हा जो जीर्ण काळोख आहे, अख्खी मानवजात जबड्यामध्ये घेऊ पाहणारा आणि 15 ते 20% लोकांच्यावरच फ्लड लाईट टाकणारा हा जो विषम समाज असतो, विषम व्यवस्था असते, कवी नेहमी त्याच्या विरोधातच उभा राहतो. कारण त्याच्या समोर एका चांगल्या व्यापक समतेच्या न्यायाच्या कल्पना असतात. आणि शेवटी यांनी कविता कशासाठी लिहितात वगैरे हा एक सनातन प्रश्न आहे. लेखक होण्यासाठी कोणी कविता लिहित नाही, कारण लिहून लेखक नाही होत आहे. मग असे लिहिणारे सगळेच लेखक झाले असते. लेखन म्हणजे साहित्य नसतं. एका युरोपियन लेखकाने खूप छान व्याख्या केलेली आहे. त्याला विचारलं होतं की भाऊ तू का लिहितोस, तू का लिहितोस, आणि तू लिहायचं मध्येच का बंद होतोस? 2 प्रश्न होते, एक मोठा होता एक छोटा होता. तू का लिहितोस आणि मध्येच गॅप का घेतोस एवढा, जसे याने घेतलेला गॅप? मी म्हणालो खूप खंडानंतर त्यांचं बाळंतपण झालेलं आहे. तू का लिहितोस त्याची त्यांनी उत्तर दिलं होतं, मला स्वतःला शोधायची जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा मी लिहायला लागतो. मग तू थांबतो का? जेव्हा मला असं वाटतंय की मी स्वतःला शोधण्यामध्ये थोडाफार यशस्वी व्हायला लागलोय, पकडू शकतोय, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा मी गॅप घेतो. ग्लोबलायझेशन मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, पण त्या गराड्याखाली माणूस नावाचा प्राणी हरवून जाण्याची शक्यता असते, मूल्य हरवून जाण्याची शक्यता असते. वस्तू आणि माणसा या कलहामध्ये वस्तू माणसावर आक्रमक करतात आणि स्वतःच्या सावलीखाली त्याला करकचून बांधून टाकतात. कवी तिथे येतो वस्तूच्या जबड्यात अडकलेल्या माणसाच्या सोडवणुकीसाठी. अशी एक व्यापक भूमिका घेऊन त्यांनी कवितेची रचना केलेली आहे. मुळात मी साहित्याचा माणूस नाही आहे, म्हणून मी ह्या कवितेकडे साहित्यिक नजरेने पाहतच नाही, मी सामाजिक नजरेनेच पाहतो. याला मला समाज कुठे दिसतो, यात माणूस कुठे दिसतो, त्याच्या लढाई कुठे दिसतात,
त्याचं दुभंगलेपण कुठे दिसतं, कोण दुभंगायला लागलेलं आहे या अंगाने मी या कवितेत पाहतो. कारण मी काही साहित्यिक पण नाही, कलावधी पण नाही, मी समीक्षक पण नाही. आणि हे नसल्याचा कधी कधी फायदा होतो, बोलता येतं. म्हणजे आज बोलतोय मी. तर त्यांच्या प्रवासाला मी भरभरून शुभेच्छा देतो. जसे मनोहर पंत आपल्याशी बोलतात, वागतात, दिसतात, तसेच ते कवितेत आहे. आणि चांगल्या कवितेसाठी हे पूर्ववाट असावी लागते की तुम्ही जसे जगता तसेच कवितेच्या शब्दात उतरत असता. शब्द तुमच्याशी बेईमानी करत नाहीत आणि तुम्ही शब्दांशी कधी बेईमानी करत नाही. शब्दांशी, अनुभवाशी इमान राखणारा हा कवी आहे. त्यांच्या कवितेला खूप चांगले दिवस येणार आहेत. तुमच्या ह्या उपस्थितीमुळे सुद्धा ते दिसतं. त्यांच्या कवितेला आणि त्यांच्या वयाला मी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य, लेखक, विचारवंत, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव सर राहिले आहे. मी कोतापडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा बुके देऊन स्वागत करा. शेवटी या आपल्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण केलं. या विचार मंचावरील 3 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, चौथा होण्याची शक्यता नाही याचं कारण असं की या तिघांचाही मी प्रचारक होतो आणि त्यामुळे ते काय लफडं आहे माझ्या फार चांगलं. त्यामुळे त्या लफड्यात अजिबात पडण्याची इच्छा आहे. एखाद्या मित्रासाठी पडणं ठीक आहे, पण स्वतःसाठी पडल्यावर आणखीनच गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांच्यात मी नाही. या ठिकाणी आज माझे स्नेही खरं म्हणजे कुटुंबाचाच एक भाग असलेले, कारण त्यांचे थोरले भाऊ माझे जीवशकंठस्थ मित्र होते, ते डॉक्टर नरेंद्र जाधव आले रावसाहेबांच्या प्रेमासाठी, कारण यांना धाकटे रावसाहेब म्हणत होते. पण त्यांचा हा कविता संग्रह वाचल्यानंतर आणि या संग्रहामध्ये जी प्रचंड सुप्त शक्ती आहे ती बघितल्यानंतर ज्यावेळी ते पुढचे काव्य संग्रह लिहितील आणि बाकीचं लिखाण करतील, त्यावेळी मला माझ्या आयुष्याच्या शेवटी कोणीतरी धाकटे रावसाहेब म्हणावेत आणि यांना थोरले रावसाहेब म्हणावेत, अशी अंतःकरणापासून, मनापासून माझी इच्छा आहे. काय आहे या संग्रह? हा संग्रह एक मैलाचा दगड आहे, तो तुम्हाला दिशा दाखवतो, पण ही दिशा तो दोन्ही बाजूने दाखवतो. 21वे शतक हे जागतिकीकरणाचं शतक असणार यात वाद नाही. तुम्ही धडका मारा, मोर्चे काढा, काय वाटेल ते करा, काही त्याच्यातून निष्पन्न होणार नाही. आणि आमची या देशातली सगळी क्रांतिकारी मंडळी जी आहे, जी डावी मंडळी जी आहे, त्यांची सगळीच्या सगळी शक्ती दगडावर डोकं आपटण्याचं, तर ते दगडाचं काय स्थान आहे ते कळतच नसतं. 25 वर्ष जागतिकीकरणाच्या विरोधात भाषण करताना, छाया वाजवताना, मोर्चा करताना, तर 25 वर्षापासून मी सांगतोय काही चालू शकत नाही. आणि
ते तुम्ही टाळू शकत नाही, याचं कारण ते मार्क्सवादातच आहे. मार्क्सनी जो हिस्टॉरिकल मटेरियलिझम मांडला आणि शेवटी लेनिननी साम्राज्यशाही ही या सगळ्या व्यवस्थेची शेवटची अवस्था मांडली. पण जागतिकीकरणामुळे आता साम्राज्यशाहीच्या पलीकडची ही जागतिक अवस्था आहे, तिला जागतिकीकरण म्हणतात. तुम्ही टाळू शकत नाही, विकास क्रमातला तो एक भाग. आणि याच्यानंतरची अवस्था समाजवाद आहे आणि तो येणारच, याच्याबद्दल मला खात्री. ते आणावाच लागेल, नाही तर मनुष्य जात नाही. किंवा 21व्या शतकात हे जग माणसाच्या बाह्य जगाच्या दृष्टीनं प्रचंड वेगाने धावणार आहे. पण त्याच्याच बरोबर ते माणसाच्या आंतरजगाच्या दृष्टीनं माणसाच्या मुळाचाही तितक्याच तीव्रतेनं, तितक्याच अधीरतेनं आणि तितक्याच खोलपणे, सूक्ष्मपणे शोध घेणार. असं हे 20वं शतक द्वंद्वानं भरलेलं प्रचंड पुढे जाणार आणि पुन्हा पाठीमागे जाणार. या कविता संग्रहामध्ये याच्या दोन्हीही खुणा दिसतात. एक पाठीमागे पण तो चाललाय आणि पुढे पण तो चाललाय. या कवितांची जी चर्चा आता या तिघांनी केली, अतिशय चांगली केली, साहित्यिक दृष्टिकोनातून केली. मी अजिबात साहित्यिक नाही, मी समाजशास्त्राचा, सामाजिक शास्त्रांचा विद्यार्थी आहे. साहित्यात मला रुची आहे ही गोष्ट खरी, आणि बहुधा मराठीच्या प्राध्यापकांच्या पेक्षा मी अधिक मराठी आणि इंग्रजी साहित्य वाचले हेही खरं आहे. परंतु तसा त्या अर्थाने मी त्या परंपरेतला पहिल्यांदा या कविता संग्रहाची अनुक्रमणिका उघडली आणि तिच्यात कवितांची नुसती नावं वाचत. त्याच्यात काय नाव आहे? दमछा. दुसरं नाव आहे झमेला. तिसरं नाव आहे गुरुर. चौथं नाव आहे तगमग. पाचवं नाव आहे घुसमट. आणि शेवटची कविता किंवा तिच्या अगोदरची कविता तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखा. ही जी मी नावं वाचली या कविता माझ्या दृष्टीने उत्तरदादा म्हणाले की हे काय, हा झमेला काय आहे? म्हणजे माणसाच्या समोर एक सनातन प्रश्न आहे, त्याच्या जगण्यातला एक सनातन अंतर्द्वंद्व आहे की माणूस एकटाही राहू शकत नाही आणि माणूस समूहातही राहू शकत नाही. ना तो समूहाचा अविभाज्य भाग बनून समुद्रातल्या एखाद्या थेंबासारखा तो त्याच्यामध्ये विलीन होऊ शकत नाही, आणि ना त्याला स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही, कारण समाजाशिवाय त्याला व्यक्तित्वच प्राप्त होत. अशा या अंतर्द्वंद्वामध्ये माणूस जीवन जगतो. पण मग हा जन्माला निर्माण कोणी केला, कसा केला? मी कवितेच्या कडे, साहित्याच्या कडे, वैचारिक साहित्याच्या कडे आणि शोधांच्याकडे सुद्धा, विज्ञानाच्या शोधाकडे मी ज्ञानाचे टप्पे करीत नाही. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, अर्थशास्त्र असो, तत्वज्ञान असो, कविता असो, निबंध असो, काय जे असेल ते, या सगळ्या शास्त्रांचा एकच विषय आहे आणि तो विषय म्हणजे माणूस. आणि माणसाचे पर्यावरणाशी असलेले संबंध, त्याचा माणसावर होणारा परिणाम आणि माणूस त्याच्यात हस्तक्षेप करून त्याच्यावर करणारा परिणाम, हा सगळ्या ज्ञान विज्ञानाचा, सगळ्या ज्ञानशाखांचा विषय. त्यामुळे कधी कधी खगोलशास्त्रज्ञाचा एखादा शोध म्हणजे मला कविता वाटते.
आणि ती कविताच असते, ही कविताच आहे. खगोलशास्त्रज्ञ जो शोधतो एखादा ग्रह, तो त्या ग्रहाशी संवादच करीत असतो. तो काही असा कल्पनेने वगैरे काही करत नसतो. समाजामध्ये राहणारी जी माणसं असतात ती एकमेकांच्या नात्याने घट्ट असतात. मग हा झमेला का? मी गर्दीत आहे पण घुसमटल्यासारखं वाटतं, गर्दीत आहे पण एकाकी वाटतं, आणि एकाकी असलो की मग घुसमटल्यासारखं वाटतं. उत्तमरावांनी प्रश्न केलाय की हे काय? याचं उत्तर आहे, आणि याचं उत्तर 21व्या शतकातल्या माणसाला शोधावं लागणार आहे. म्हणून तो जसा पुढे चाललाय तसा तो माणसाच्या मुळाकडे पण गेला पाहिजे. आणि माणसाचं मूळ निसर्गात, कारण आपण सगळे निसर्गात जन्माला आलो, निसर्गात इतर प्राण्यांच्या बरोबर वाढलो, आणि निसर्गातून एक दिवस प्राणी सृष्टी निसर्ग सृष्टी सोडून आपण माणूस झालो, म्हणजे निसर्गापासून तुटलो. जसं जसं आपण माणूस होत पुढे चाललेलो आहोत तसं तसं निसर्गाच्या पासूनचं आणि प्राणी सृष्टी पासूनचं आपलं अंतर वाढतंय. आणि हे अंतर जसं जसं वाढतंय तसं तसं माणसाला माणूस होण्याच्या प्रक्रियेत सतत एक प्रश्न आहे, कोणता प्रश्न आहे की आपण निसर्गातून बाहेर आलो ही गोष्ट खरी, पण निसर्गात काहीतरी आपलं हरवलेलं आहे, निसर्गात काहीतरी विसरलेलं आहे. अरे साहित्य सर्जन म्हणजे काय आहे, तत्वज्ञान म्हणजे काय आहे, विज्ञान म्हणजे काय आहे, माणसाचं निसर्गात जे हरवलेले आहे ते सापडण्याची प्रक्रिया म्हणजे हे सगळे उद्योग आहेत. प्रतिभावंत काय करतो, जे निसर्गात माणसाचं हरवलंय ते सापडवण्याचा शोध घेतो. एकाकीपणा काय तो, मार्क्सनी याचं अतिशय सुंदर विवेचन. साधारणतः मध्ययुगापर्यंत माणसं सुरक्षित होती. जाती संस्था भारतामध्ये टिकली, ते काय ब्राह्मणाने टिकवली काय, ते काय मनुस्मृतीने टिकवली काय? एवढे ब्राह्मणांच्या कडे ताकद आहे, एवढा मनुप्रबळ होता काय की तो एक ग्रंथ लिहिला, जाती संस्था आली टिकवली होती. ते फंटूज माणूस होता, एकदम फंटूज होता. त्याने काय होतं, वास्तवात ती जाती संस्था होती तिला फिलॉसॉफाइज केलं, याच्या पलीकडे काही केलं नाही. तो काय अशी व्यवस्थेची निर्मिती करतो काय? ब्राह्मणांनी त्याचा धंदा केला, व्यवसाय केला, पोट भरली. हे सगळं टिकलं याचं कारण असं की या व्यवस्थेमध्ये एक सुरक्षितता होती, या व्यवस्थेमध्ये संबंधांचं एक जाळं होतं. सालगडी आणि मालक यांचं पण एक संबंधांचं दृढ नातं होतं. म्हणजे ज्याची भाकरी खावी त्याच्यासाठी जीव द्यावा हे जे तत्व होतं. आई मुलगी, नवरा बायको यांच्यात एक संबंधांचं नातं होतं. नातेवाईकांची सुद्धा एक संबंधांचं नातं होतं आणि ते अतिशय मस्त होतं. म्हणून मार्क्स कितीही प्रागतिक असला तरी मार्क्सला या सामंतशाहीतलं हे जे माणसांचं संबंधांचं जाळं होतं त्याचं फार आकर्षण होतं. आणि मार्क्सने नंतर सांगितलं की भांडवलशाही आली आणि तिने हे सगळं जाळं ओरबडून काढलं आणि माणसाला पूर्णपणे नग्न करून टाकलं. पण भांडवलशाही प्रागतिक. भांडवलशाहीचं काय काम, काय केलं? भांडवलशाहीने माणसाला पहिल्यांदा स्वतंत्र केलं, स्त्रीला स्वतंत्र केलं, त्यांना हक्क दिले, त्यांना स्वातंत्र्य दिली. हे सगळं केलं भांडवलशाहीने. म्हणून भांडवलशाही प्रागतिक आहे, परंतु तरीही भांडवलशाहीने माणसाला व्यक्ती केलं, इंडिव्हिज्युअल केलं. आणि
आणि ज्यावेळी माणूस व्यक्ती होतो, इंडिव्हिज्युअल होतो, त्यावेळी त्याची समाजापासूनची नाळ तुटते आणि तो समाजाशी संबद्ध राहत नाही. ज्यावेळी माणूस समाजाशी संबद्ध राहत नाही त्यावेळी त्याच्यात हे एकाकीपण येते, त्यावेळी त्याच्यात ही घुसमट येते, त्यावेळी त्याच्यामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होते. कारण माणसाचं शहाणपण हे त्याचे दुसऱ्याशी असणाऱ्या संबंधावर अवलंबून असतात आणि माणूस एकटा असू शकत नाही, असू शकत नाही. जसं बौद्ध तत्ववेत्ता नागार्जुनाने सांगितलं की जगातल्या कुठल्याही एका व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व, एका व्यक्तीला नाही एका वस्तूला स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही. तिचं अस्तित्व हे इतर वस्तूंच्या अस्तित्वाच्या संबंधावर अवलंबून असतं. तसंच माणसाचं तुम्ही स्वतःला किती शहाणे समजा, किती श्रेष्ठ समजा, किती काही समजा, पण तुमचा जर समाजाशी संबद्धता नसेल तरी एकाकीपणाची जाणीव, ती हरवलेपणाची जाणीव तुमच्या अंतःकरणात सदैव राहील आणि ती विसरण्यासाठी तर माणसं दारू पितात. काय कारण नाही, ती विसरण्यासाठीच माणसं व्यसनी बनतात, ती विसरण्यासाठीच माणसं अनेक गोष्टी करतात. संपत्ती कमावण्याचा जो नाद आहे तो एक वेडाचा प्रकार आहे, मानसिक विकृती आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ही मानसिक विकृती सुद्धा या असंबद्धतेतूनच येते, कारण संबंधच तुटलेले असतात तुमचे. अनेक स्त्रिया उपभोगण्याचा नाद हा सुद्धा हे विसरण्यासाठीच असतो. आणि मग याच्यावर उतारा काय? याच्यावर उतारा जसं या कवितेतली झमेला नावाची कविता संग्रहातली झमेला नावाची कविता वाचत असताना मला सतत असं आठवत होतं की आमचे धाकटे रावसाहेब माणसाच्या आता मुळाला भेटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या बाकीच्या कविता वाचत असताना जसं उत्तमराव सुंदरपणे की जागतिकीकरणाला कवेत घेऊन ते पुढे जात आहे. जागतिकीकरणाचा पराभव तुम्हाला मोर्चे काढून त्याच्यावर टीका करून आमक करून होणार नाही, तर जागतिकीकरण आत्मसात करून जागतिकीकरणाचा मास्टर झाल्याशिवाय, त्याच्या पाठीवर स्वार झाल्याशिवाय जागतिकीकरण तुम्हाला नष्ट करता येणार नाही आणि समाजवाद आणता येणार. आता याच्यावर काय उपाय आहे? हे जे माणसाचं सगळं पिळवणूक आहे या सगळ्या गोष्टी. आणि आता जे डागे सरांनी सांगितलं प्रेमाच्या संबंधी, ती कविता मी वाचत होतो. बरं झालं ते डाके थोडक्यात बोलले नाही तर माझं सगळं भाषण कोलॅप्स झालं. मला वाटलं आता या कवितेवर किती बोलतात कोणाला नाही. या संग्रहातली ही कविता मला फार महत्वाची वाटते की माझ्या तळहातावर आहेत तुझ्या अस्तित्वाच्या रेषा. आणि खरोखर उत्तमराव, मला जलालुद्दीन रुमीची आठवण खरंच ही कविता वाचताना मला जलालुद्दीन रुमीची आठवण. जलालुद्दीन रुमी हा अतिशय मोठा ज्याच्या खूप कवितांची मी मराठी भाषेत केली, अनेक सुटीच्या. आणि ते आता माझ्या मानव आणि धर्मचिंतन या ग्रंथात सगळे येणार. म्हणजे माझ्या हातावर आहेत तुझ्या अस्तित्वाच्या रेषा. पण एक कविता इथे थांबते. रुमी थोडासा त्याच्या पुढे जातोय. रुमीची एक अतिशय सुंदर कविता. एक प्रेयकर असतो, एक प्रेयसी असतो
आणि प्रियकर आणि प्रेयसी यांचं नातं असतं. तरुण पहिलं प्रेम फार बेकार असतं असं म्हणतात. ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती असेल काय असतं ते. आणि पहिल्या प्रेमामध्ये माणूस आणि वेडापिडा झालेला असतो आणि तो आपल्या प्रेयसीकडे दररोज जात येत असतो. एक दिवस प्रेयसीला सांगतो की याला जरा धडा शिकवायला पाहिजे. म्हणून तो आला आणि त्याने दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला, कोण आहे? तर हा बाहेरून म्हणलाय, समजत नाही का तुला? मी आलोय, मी आहे. ते म्हणले कोण आहे? हा म्हणला मी आहे. ते आतून म्हणले तू अजून घरात घेण्याच्या लायकीचा झालेला नाही. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. बरं 3 दिवस जर प्रेस दिसली नाही तर काय होतं? मग केस पिंजारायला लागतात. मग सिगरेटवर सिगरेट, त्या सिगरेटनी दुसरी सिगरेट पेटवणं सुरू होतं. मग आंघोळ करावीशी वाटत नाही. मग रानात जावं असं वाटतं कुठेतरी एकांतात. मग आत्महत्या करावीशी वाटते. मग असं सगळं ते काय जे मजुनुजे जे करतो ते सगळं त्याने केलं. फार वैतागून गेला. 3 वर्ष तो जंगलात राहिला आणि पुन्हा थपकत 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 त्या गल्लीत आला. आतमध्ये धडधड चालू होती आणि ही जी धडधड चालू होती या धडधडीतून तो गेला आणि पुन्हा त्याने दरवाजा ठोठावला. आतून आवाज आला, कोण आहे? बाहेरून त्याने उत्तर दिलं, तू आहेस. त्यावेळी ते म्हणाले की आता तुला घरात घेण्याची वेळ आलेली आहे, कारण तुझ्यातलं आणि माझ्यातलं अंतर संपलं. पण जर कधी जलालुद्दीन रुमी भेटले मला तर मी त्यांना असं पण सांगेल की तुमची कविता अजून अर्धवट आहे, ती पुरी करा. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे की जिच्यामध्ये जसा मी नसतो तसा तू सुद्धा नसतो. तर त्याला असं उत्तर द्यायला सांगा, कोणीच नाही, आपण दोघेही आहोत. असं उत्तर जर आलं तर ते प्रेम सार्थक. हे प्रेम आयुष्यामध्ये करणं म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करून देणे. निसर्गाने हा माणसाला दिलेला अतिशय महत्वाचं वरदान आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये प्रेम नावाची जी गोष्ट माणसाला दिलेली आहे ती इतकी महत्वाची आहे की या जगातल्या सगळ्या अरिष्टावर, सगळ्या अनितीवर, सगळ्या भ्रष्टाचारावर, सगळ्या हिंसाचारावर आणि सगळ्या अमानुषतेवर एकच उतार आहे. आणि स्त्री मुक्तीच्या दृष्टीने सुद्धा एकच उतार आहे आणि तो म्हणजे फक्त प्रेम. स्त्री पुरुषांचं प्रेम असतं. पुन्हा मार्क्सच एक वाक्य सांगतो की माणसं देवाच्या शोधात. आपला देश तर असा आहे की तो ही प्रेयसी मला मिळावी बायको म्हणून देवाला नवस करणार आहे. तो देवाला पण नवस करतो की ही मला प्राप्त होऊ दे, किंवा ती पण नवस करते की हा मला मिळू दे. असं दोन्ही कुठे चालतं. मार्क्स म्हणाले की प्रेम, ईश्वर जर प्रेम असेल, कारण बायबल मध्ये एक वचन आहे, गॉड इज लव्ह. ईश्वर जर प्रेम असेल तर माणूस स्वतःच जेव्हा इतकं प्रेम करील की तो प्रेमातून न्हावून निघेल आणि इतरांनाही प्रेमाने न्हावू घालेल, त्यावेळी त्याचा ईश्वराचा शोध संपून जाईल.
ईश्वराची त्याला आवश्यकता वाटणार. बुद्धाला ईश्वराची आवश्यकता वाटली नाही, कारण संपूर्ण जगावर त्याने प्रेम केलं, मनुष्य जातीवर प्रेम केलं. ईश्वराची आवश्यकता नाही. आणि धर्म कधी संपेल? जेव्हा धर्मचिकित्सेचा अंत हा माणूस, म्हणजे संपूर्ण जगात माणूस हाच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे असं सिद्ध होईल, त्या दिवशी धर्म नावाची कुठलीही गोष्ट शिल्लक राहणार नाही. तेव्हा तो धर्म पण संपवला पाहिजे आणि तो देव पण संपवला पाहिजे आणि माणूस जागा केला पाहिजे. त्याच्यातलं प्रेम जागा केलं पाहिजे. आणि त्याच्यातलं प्रेम हे अशा प्रकारचं प्रेम असेल की जे माणसाला पुन्हा संबद्ध करी, माणसाला पुन्हा एकत्रित आणि भांडवलशाहीने माणसाला जे इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत बनवलेले आहे ते पुन्हा त्याला सामाजिक करील. आणि माणसाचं जे मूळ आहे निसर्ग, त्याच्यामध्ये जाऊन माणसाच्या मुळाचा ते शोध घेईल. आणि माणसाच्या मुळाचा शोध घेत असताना तिथं माणसाचं काय हरवलेलं आहे हे ते शोधून काढेल. आणि काय हरवले माहितीये माणसाचं हेच हरवलेलं आहे की माणसाचं निसर्गाशी, तो निसर्गात असताना जे संतुलित नातं होतं ते नातं बिघडलं. हे नातं पुन्हा संतुलित करायचं असेल तर निसर्गाला मानवी बनवलं पाहिजे आणि माणसाला नैसर्गिक बनवलं पाहिजे. ह्युमनायझेशन ऑफ नेचर अँड नॅचरलायझेशन ऑफ, ही जी प्रक्रिया आहे, वैचारिक प्रक्रिया, ही सर्जनशील साहित्यातून जितकी तीव्रतेने, उत्कटतेने आणि व्यापक स्वरूपात आणि खोलवर जाऊन अशी अभिव्यक्त होईल, तसतशी या सगळ्या वाचकांची मन, या वाचकांच्या भावना, या वाचकांच्या जाणीवा अधिक व्यापक होतील आणि एक नव्या युगाचं, नव्या माणसाचं, नव्या समाजाचं, ज्याचं नातं निसर्गाशी आहे, निसर्गातल्या माणसाशी आहे, असं एक नातं प्रस्थापित करील. आणि असं नातं प्रस्थापित करण्याकडे मराठी साहित्यच नव्हे तर जगातल्या ज्या अनेक साहित्यिकांच्या कविता मी वाचतो त्याच्यात मला ते दिसतंय की या नात्याकडे ही मंडळी एकीकडून पुढे चाललेली आहे आणि दुसरीकडून मागची मुळं पण ते शोधतायत. या मुळांचा शोध आणि या विकासाचं स्पष्टीकरण जेव्हा सर्जनशील कलावंत करतो त्यावेळी तीव्र एकांतातील जीर्ण काळोखात सारखी कलाकृती आणि हा शोध मनोहरावाने अतिशय उत्तम केला. पण मी याच्यावर समाधानी नाही, म्हणजे याच्यावर खरंच समाधानी नाही. जर बऱ्यापैकी आयुष्य मिळालं तर त्याचा पुढचा जो कविता संग्रह आहे त्याला मला आमंत्रण नसलं तरी मी येईल आणि सांगेल की हे पुढे गेले की नाही गेले. आणि मी फार फटकळ माणूस आहे, तसं सगळ्यांना माहिती, मी स्पष्टपणे सांगेन. पण त्यांना त्यांचे खानदेशातले लोक जसे म्हणत होते छोटे रावसाहेब आहेत, तर त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या वाचनातून, त्यांच्या तपश्चर्येतून त्यांनी इतकं मोठं व्हावं की मला म्हणावं लागावं की हा मोठा रावसाहेब आहे आणि मी छोटा रावसाहेब. असा क्षण माझ्या आयुष्यामध्ये येऊ, तो क्षण माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण असेल आणि त्या क्षणाची मी वाट पाहतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सुभाष थोरात यांना विनंती करतो त्यांनी आभार मानावे. सर्वांची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे